नमस्कार, मी ओमकार. रात्रीच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. भारतामध्ये चीनच्या हेरगिरीबाबत मोठी खळबळजनक माहिती उघड झाली आहे. चीनकडून आता केवळ LACवरच नाही तर डिजिटल प्लॅटफॉर्मवर देखील भारताविरोधात कारस्थान रचलं जात आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार चीनकडून भारतातील मोठ्या संवैधानिक पदांवरील राजकीय नेते तसंच लष्करातील बड्या अधिकाऱ्यांची हेरगिरी सुरू असल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री, प्रमुख विरोधी पक्षनेते आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि सरन्यायाधीश यांच्यासह सुमारे 1350 लोकांची हेरगिरी सुरू असल्याची माहिती समोर येते. चीनकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह 5 मंत्री, माजी आणि आजी 40 मुख्यमंत्री, 350 खासदार, कायदेतज्ञ, आमदार, महापौर, सरपंच आणि लष्करातील काही अधिकारी अशा जवळपास 1350 लोकांची हेरगिरी सुरू आहे. यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्यासह देशातील काही पत्रकारांचा देखील समावेश आहे, अशी माहिती समोर येते. सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यादेशाचा पर्याय सुचवला. यावरती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. शरद पवार यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. ते 50 वर्षांपासून राजकारणात असताना मराठ्यांना आरक्षण का दिलं नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी सवाल विचारला आहे. आत्ता अध्यादेश काढणं म्हणजे मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसण्यासारखं आहे, असंही ते म्हणाले. यावरती शरद पवार यांच्याकडून ही अपेक्षा नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. सलग 15 वर्ष राज्यात तुमचं सरकार होतं. तुम्ही स्थापन केलेल्या बापट समितीनं मराठा समाजाला मागास म्हटलं होतं. यावरती मतदानही झालं, पण त्यात फेटाळण्यात आलं. 15 वर्षात मराठा आरक्षण दिलं नाही. लोकसभेत पराभूत झाल्यानंतर घाईघाईनं विधानसभा निवडणुकीआधी राणे समितीच्या आधारावरती आरक्षण दिलं. ते कोर्टात टिकलं नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याची तुमची इच्छाच नव्हती. जर होती तर याआधीही द्यायला हवं होतं. आता भाजपनं दिलेल्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिल्यानंतर तुम्ही अध्यादेश काढायला निघालात. हे म्हणजे मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसल्यासारखं आहे. या प्रकरणात केंद्र सरकारची कोणतीच भूमिका नव्हती. केंद्र सरकार पार्टी नव्हती. हे आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं असतं, पण सरकारनं काय पूर्वतयारी केली असा प्रश्न विचारत वकिलांमध्ये समन्वय नव्हता, असा आरोपही चंद्रकांत पाटील यांनी केला. आता तरी फसवणूक थांबवा. अध्यादेशात वेळ जातो. 10% आरक्षणाला हे पात्र आहेत अशा आशयाचं सर्क्युलर ताबडतोब काढा, असा सल्लाही चंद्रकांत पाटील यांनी दिला. राज ठाकरे यांनी म्हटलंय की कोरोना आजाराचा संसर्ग जसा पसरू लागलाय तसतसं सरकारी आरोग्य व्यवस्थेवरती येणारा ताण लक्षात घेऊन राज्य सरकारनं सर्व खासगी दवाखाने, रुग्णालयं, पॅथॉलॉजी लॅब यांना आदेश दिला की त्यांनी त्यांची सेवा अजिबात बंद ठेवू नये आणि रुग्णांच्या सेवेसाठी सदैव सज्ज राहावं. माझ्या माहितीप्रमाणे राज्यातील बहुसंख्य खासगी सेवेतील डॉक्टर्सनी आणि इतर खासगी वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी त्यांनी त्यांच्या व्यवसायाशी असलेली बांधिलकी लक्षात घेऊन रुग्णांची सेवा सुरू ठेवली आहे, असं ठाकरे यांनी म्हटलं आहे. यातच महाराष्ट्र सरकारचं अजून एक परिपत्रक आलं की कोरोनाच्या काळात डॉक्टर्स, इतर वैद्यकीय कर्मचारी, मग ते खासगी असोत किंवा सरकारी रुग्णालयांच्या सेवेत असोत, या सगळ्यांना विम्याचे कवच असेल. जर यांपैकी कोणाचा कोविडमुळे मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबाला या विम्यातून 50 लाख रुपये दिले जातील. पण आता खासगी सेवेतील डॉक्टरचा कोरोना काळात सेवा देताना कोविडमुळे मृत्यू झाला तरी त्यांच्या कुटुंबाला विम्याचा लाभ देण्याचं सरकार नाकारत आहे. आणि कारण पुढं केलं जात आहे की डॉक्टर खासगी सेवेतील होता. त्यामुळे या खासगी सेवेतील डॉक्टर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना जर विम्याचं कवच केंद्र सरकारच्या योजनेनुसार उपलब्ध आहे तर राज्य सरकार कोणत्या न्यायानं ते नाकारत आहे. याला असंवेदनशीलता नाही म्हणायचं तर काय म्हणायचं. सरकार डॉक्टर्सना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणार, पण सरकार स्वतःची जबाबदारी विसरणार, हे कसं चालेल? हे चूक आहे, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. माजी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की तुम्ही या विषयात तात्काळ लक्ष घाला आणि संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन खासगी सेवेतील असोत वा सरकारी सेवेतील सर्व डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी यांच्या अर्जांवरती तात्काळ कार्यवाही करा. आपण या विषयात डॉक्टर्सना आणि त्यांच्या कुटुंबियांना योग्य तो न्याय द्याल, अशी मला आशा आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. आता कसं वाटतंय? काही काळजी करू नका, 2-3 दिवसात बऱ्या व्हाल, असं म्हणत सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड वॉर्डमध्ये उपचार घेणाऱ्या 90 वर्षांच्या आजींना धीर दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड वॉर्डाचा संपूर्ण PPE किट घालून आज भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णांना भेट देत त्यांची विचारपूस केली व त्यांना मानसिक आधार दिला. दरम्यान वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मंत्री जयंत पाटील यांनी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथं
रुग्णालयाच्या विभाग प्रमुखांसह बैठकही घेतली. या रुग्णालयातील सद्य परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्ह्यातील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करतंय. लवकरच आपण परिस्थितीवरती नियंत्रण मिळवण्यात यशस्वी ठरू. इथला प्रत्येक रुग्ण या रोगावरती मात करणार व माझे सांगलीकर या संकटाला हरवणार याची मला खात्री आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आज 7 दिवस झाले आणि काही नाही, नुसतं सांगली जिल्ह्यात दिवसेंदिवस संख्या वाढते आणि त्यामुळे जनता कर्फ्यू पुकारलेला होता. पण जनता कर्फ्यू लोक मनावर घेत नाहीत असं दिसतंय. आज मी जिल्ह्यातल्या सर्व व्यापाऱ्यांना, शहरातल्या आणि उद्योजकांना बोलवून त्यांची मतं ऐकून घेतली. वेगळी मतं आहेत आणि त्याचबरोबर गर्दीची ठिकाणं जी आहेत ती गर्दीची ठिकाणं ही चिंता करण्यासारखी आहे आणि म्हणून गर्दी या ठिकाणी होते. आजपासून जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत, प्रशासनालाही सूचना देण्यात आलेल्या आहेत की सांगली जिल्ह्यात शहरात असो किंवा ग्रामीण भागात असो, जिथं जिथं गर्दी होते, बाजार भरतात, प्रचंड गर्दी करण्याची जी पद्धत झाली आहे ती सर्व थांबवण्याची गरज आहे. त्याशिवाय हा आलेला संकट कमी होणार नाही. संसर्ग गर्दीमुळे जास्त होतो असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे पहिलं पाऊल म्हणून ही गर्दी कमी करण्यासाठी उद्यापासून सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळं जिल्ह्यातल्या कुठंही गर्दी नाही, गर्दीची शहरातली ठिकाणं असतील तिथंही पोलीस जागता पहारा देतील आणि लोकांना तिथं गर्दी करण्यापासून मज्जाव करतील आणि लोकांनीही सहकार्य द्यावं, कारण ही संख्या वाढलेली आहे, ती फार अतिशय गंभीर परिस्थिती आहे आणि हे जर यशस्वी झालं नाही तर मग नाईलाजाने आपल्याला शेवटी लॉकडाऊन करावं लागेल. आणि म्हणून हे पहिलं पाऊल म्हणून प्रायोगिक तत्त्वावर जनजीवन सुरळीत राहावं. जो व्यक्तिगत एकटा जाऊन काम करणार आहे त्याला कुठेही अडथळा येऊ नये. जे उपजीविका हातावर आहेत त्यांच्या पोटावर पाय पडू नये म्हणून ही थोडीशी विचारांची आम्ही भूमिका घेतलेली आहे. जिल्ह्यातल्या सर्वांनी सहकार्य द्यावं, नाही दिलं तर पोलीस त्या ठिकाणी योग्य ती भूमिका घेतील याची दखल सर्वांनी घ्यावी अशी माझी सर्वांना विनंती आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेशी संवाद साधला. मात्र यावरती भाजप आमदार आशिष शेलार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोरोना काळातील उपाययोजनांवरती न बोलता मुख्यमंत्री राज्य सरकारचं कौतुक जनतेला ऐकवत होते, अशा शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. माननीय मुख्यमंत्री महोदय उद्धव ठाकरेजी, आपण जे महाराष्ट्राला संबोधन केलं ते आम्ही ऐकलं आणि दुर्दैवाने म्हणावंसं वाटतं की 12 करोड महाराष्ट्रातल्या जनतेच्या अपेक्षांचा भंग आपल्या आजच्या निवेदनातून झाला. खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची स्थिती काय? आजच्या महाराष्ट्राच्या स्थितीमध्ये ज्या पद्धतीने संसर्गाच्या प्रादुर्भावाला आपल्याला रोखण्यात अजून संपूर्णपणे यश आलेलं नाही, बरोबरीने ज्या पद्धतीने टेस्टिंग्स वाढल्या पाहिजेत त्या योग्य पद्धतीने जिल्हा आणि ग्रामीण पातळीवर अजून वाढतायत अशा पद्धतीचं दिसत नाहीये. मृत्यूच्या दराला अजून आपण आटोक्यात आणलं असं चित्र नाहीये. आजही जम्बो कोविड फॅसिलिटीमध्ये ज्या मिळणाऱ्या सुविधा आहेत त्या अपुऱ्या आणि तोकड्या पडत आहेत. आजही खासगी इस्पितळांमध्ये त्या ठिकाणी रुग्णांना खाटा मिळत नाहीये. कोविड सोडूनच्या अन्य रुग्णांना त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या उपचाराची सोय कमी पडते. बरोबरीने कोविडच्या मलेरियापासून अन्य प्रकारच्या प्रादुर्भावाचा सुद्धा वाढ होते. मग या सगळ्यावर एक कृतीशील कार्यक्रम आपल्याकडनं अपेक्षित होता. आपण केलं ते केवळ आपलीच पाठ आपल्याच हाताने थोपटवून घेतली. स्वतःबद्दल प्रशंसा करणं या पलीकडे दुसरं आपण काही केलं नाही, दुर्दैवाने खेदाने या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं. आणि म्हणून आपल्याला आमची विनंती आहे की आपण अजूनही विचार करा. ज्या पद्धतीने महाराष्ट्रातला संसर्ग, प्रादुर्भाव, मृत्यूचा दर या सगळ्यामध्ये सांगली जिल्ह्यात आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या पाहता पालकमंत्री जयंत पाटील यांनी कठोर निर्णय घेत पोलिसांना गर्दी करणाऱ्या नागरिकांवरती कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. याचबरोबर आजपासून रस्त्यावरती भरणारे भाजी बाजार सुद्धा बंद करण्यात आले असून कामाशिवाय विनाकारण फिरल्यास किंवा गर्दी केल्यास सांगलीकरांना पोलिसांच्या कारवाईला सामोरं जावं लागेल.
सकाळपासून पोलिसांनी जनता कर्फ्यू हातात घेतला असून यामुळे शहरातील गर्दी काही प्रमाणात कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कोणी बिनामास्क फिरतील अशा इसमांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची आपण नोंद घ्या. प्रत्येक ग्राहकाने सोशल डिस्टन्सचा वापर करूनच आपला व्यवहार करायचा आहे, अन्यथा आपल्यावर कडक कारवाई करण्यात येईल याची सर्व दुकानदारांनी नोंद घ्यावी. कोल्हापुरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत कोरोनावरती नियंत्रण मिळवण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती माध्यमांना दिली. सोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझं कुटुंब माझी जबाबदारी या सुरू केलेल्या मोहिमेला कोल्हापुरातील घरामध्ये जाऊन जुने आजार असलेले तसंच कोरोना आजाराची लक्षणं असणाऱ्या नागरिकांवरती उपचार करण्याचं नियोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी यावेळी दिली. 15 सप्टेंबर ते साधारणपणे 24 ऑक्टोबरपर्यंत ही या पद्धतीचं नियोजन आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. जवळजवळ 1400 पथक किंवा 1400 टीम्स ह्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये प्रत्येक घरामध्ये त्या ठिकाणी जाणार आहेत. जवळजवळ 7,66,000 घरं ही ग्रामीण भागामध्ये या जिल्ह्यामध्ये आहेत आणि 1,31,000 घरं ही शहरामध्ये कोल्हापूर महापालिका अंतर्गत येतात. या सर्वच ठिकाणी हे टीम जातील आणि या पद्धतीचा सर्वे करतील. यामध्ये त्या भागातील सर्व पक्षाचे कार्यकर्ते असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, तरुण मंडळाचे कार्यकर्ते असतील, तालमीचे कार्यकर्ते असतील किंवा स्वयंसेवा संस्था असतील, बचत गट असतील, या सगळ्यांनी थोडी मदत या सगळ्या गोष्टीमध्ये माहिती संकलन करण्यामध्ये करावी अशी आमची विनंती या ठिकाणी असणार. वाढता कोरोना संसर्ग पाहता सार्वजनिक ठिकाणांवरील गर्दी कमी करा, अन्यथा पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिला. तसंच सोमवारपासून गर्दीवरती पोलिसांच्या माध्यमातून कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्याचं मंत्री पाटील यांनी स्पष्ट केलं. सांगलीमध्ये आयोजित कोरोना आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. सांगली जिल्ह्यामध्ये कोरोना आता समूह संसर्गामध्ये पसरला आहे, त्यामुळे झपाट्यानं कोरोना रुग्णसंख्या वाढतीये. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून 11 सप्टेंबरपासून जनता कर्फ्यू पुकारण्यात आलाय. मात्र व्यापाऱ्यांनी याला तीव्र निषेध दर्शवला, तर नागरिकांनी याला फारसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे प्रशासनानं पुकारलेला जनता कर्फ्यू निष्फळ ठरलाय. तर दुसऱ्या बाजूला जिल्ह्यात आणि विशेषतः महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचा दरही वाढतोय. या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी सांगलीमध्ये व्यापारी, विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांची बैठक घेऊन चर्चा केली. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी विविध पातळ्यांवरती उपाययोजना करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. व्यापाऱ्यांनीही प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. तर जनता कर्फ्यू असताना देखील मोठ्या प्रमाणात सार्वजनिक ठिकाणी गर्दी होत असल्याचं पाहायला मिळतंय. सर्वच बाबी लक्षात घेऊन जयंत पाटील यांनी जनता कर्फ्यूमध्ये होणाऱ्या सार्वजनिक ठिकाणांच्या गर्दीवरती कारवाई करण्याच्या बाबतीला निर्णय घेतलाय. आज जो मोठ्या संख्येने पेशंट वाढण्याची परिणती व्हायला लागली आहे, त्याचं मूळ कारण या गर्दीत माणसं एकत्रित येत आहेत हे दिसतंय. आणि म्हणून पहिलं पाऊल म्हणून हे पाऊल आम्ही टाकतोय. जिल्ह्यामध्ये जनता कर्फ्यू चालूच आहे, पण जनता कर्फ्यू असला तरी हा माझ्यासाठी नाही असं म्हणणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. हा जनता कर्फ्यू सर्वांसाठी आहे. सर्वांनी आवश्यकता नसल्यास घराच्या बाहेर पडू नये ही त्यांना पुन्हा एकदा विनंती करतो. पूर्ण लॉकडाऊन करणं म्हणजे सगळं जनजीवन स्टँडस्टिलला येणं आणि म्हणून आणखीन एकदा सर्व जिल्ह्यातली गर्दीची ठिकाणं, सांगली, मिरज, कुपवाडमधली गर्दीची ठिकाणं, नगरपालिकांमधली गर्दीची ठिकाणं आणि ग्रामीण भागातली गर्दीची ठिकाणं होणार नाहीत याची काळजी घेण्यासाठी पोलीस आजपासून, उद्या सकाळपासून कार्यरत होतील आणि जनजीवन चालू राहील. पण गर्दीच्या ठिकाणी मार्केट्स जे आहेत, बाजार जे भरतात ते सर्व थांबवण्यात येतील आणि त्यासाठी पूर्ण कडक कारवाई करून हा जो व्हायरसचा स्प्रेड व्हायला लागला आहे त्याला मर्यादा आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. याच्यात पण अपयश यायला लागलं तर मग शेवटी आपल्याला नाईलाजाने लॉकडाऊनचा पर्याय स्वीकारावा लागेल. मी सगळ्या लोकप्रतिनिधींशी बोललेलो आहे आणि सांगली, मिरज, कुपवाडमधल्या व्यापार करणाऱ्या उद्योजकांच्याशी बोलणं करण्यात आलेलं आहे. दरवर्षी ऊसतोड कामगारांचा करार असतो. हा करार असताना त्यांच्या मजुरीत वाढ, ते ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी कोरोना झाला तर सुविधा,
त्यांना पत्नी गर्भवती असेल तर त्यांच्यासाठी योजना, ऊसतोड कामगारांमध्ये मुलींची लग्न लवकर केली जातात त्यासाठी काही योजना आणणं, यावरती सकारात्मक चर्चा सुरू आहे. तोवर ऊसतोड कामगारांनी कोयता मॅन ठेवावा असं भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या. अनेक ठिकाणी कारखानदारांचेही प्रश्न आहेत. कारखानदारांनाही FRP मानधनवाढ द्यावी लागते. उद्योग जगाला तर मजूर जगेल असंही मुंडे म्हणाल्या. मुंबई कोविड रुग्णालयांसाठी सरकारनं सक्तीनं लादलेल्या आणि मुळीच न परवडणाऱ्या दरात लघु आणि मध्यम आकाराची खाजगी रुग्णालयं चालवताना यापुढे दैनंदिन खर्च भागवणं दिवसेंदिवस अशक्य होत चाललंय. मध्यम आकाराची सुमारे 2,500 रुग्णालयं बंद होण्याच्या मार्गावरती आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशन समवेत झालेल्या बैठकीत सरकारनं ICUचे दर वाढवून देणं, जैववैद्यकीय कचरा विल्हेवाट शुल्क आणि वीज बिलांमध्ये सवलती देण्याचं मान्य केलं होतं. डॉक्टरांसाठी PPE किट्स आणि मास्कच्या दरात अनियंत्रण आणून ते रास्त दरात उपलब्ध करून देण्याचंही सरकारनं मान्य केलं होतं. मात्र तसं न झाल्यानं राज्याच्या कार्यकारिणीच्या बैठकीत याविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय झाल्याचं निश्चित करण्यात आलं असल्याचं IMIचे महाराष्ट्र प्रसिद्धीसाठी काढलेल्या पत्रकात म्हटण्यात आलंय. मुंबईचं महत्त्व कमी केलं जात आहे. महाराष्ट्राला मुंबई पोलिसांना ठरवून बदनाम केलं जात आहे. मुंबईची आर्थिक ताकद कमी केली जाते. मुंबईतील प्रमुख संस्था बाहेरच्या राज्यात नेल्या जात आहेत. शिवसेना आहे म्हणून मुंबई महाराष्ट्राची आहे असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यात सुरू असलेल्या परिस्थितीवर म्हटलं. महाराष्ट्रात प्रश्नांचा डोंगर आहे. कोविडचं संकट जगभर आहे. महाराष्ट्रात ते संकट जास्त आहे. कोविडचं संकट अद्याप संपलेलं नाही. वर्षभर तरी हे संकट संपणार नाही. या निमित्तानं महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे आणि केंद्र सरकार मदत करायला तयार नाही. लोक बेरोजगार झाले. हा प्रश्न पुढील अराजकतेला जन्म देईल. त्यातून निर्माण होणारा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होईल असं राऊत म्हणाले. एका वृद्ध माजी सैनिकावरती शिवसेनेच्या काही गुंडांनी हल्ला चढवला व त्याला मारहाण केली. त्यामुळे असे हल्ले जर महाराष्ट्रात होत असतील तर महाराष्ट्र कुठपर्यंत सुरक्षित आहे असा प्रश्न जनतेला विचारत आहे. असा सवाल अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी उपस्थित केला. हल्ला झाल्यानंतर शिवसैनिकांनी पोलीस स्टेशनमधून बेल मिळवत आहेत. मग वृद्ध माजी सैनिकांची इज्जत कुठे आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. हा प्रश्न लोकसभेच्या अधिवेशनामध्ये उपस्थित करू असं त्यांनी यावेळी म्हटलं. ज्या शिवसैनिकांनी हल्ला केला, जेव्हा त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं तर तिथूनच त्यांना बेल भेटते. त्यांना कमीत कमी 2 महिन्याची सजा आणि त्यांना जेलामध्ये टाकला पाहिजे होता. आणि हे इज्जत आमची माजी सैनिकाची आहे का महाराष्ट्रामध्ये? आणि एक ज्येष्ठ व्यक्ती ज्यांनी आपले जीवाची पर्वा ना करताना, आपले परिवाराची पर्वा ना करताना या देशासाठी सर्व केलेला आहे, त्यांना असा न्याय भेटतो आमच्या महाराष्ट्रात? सगळ्यात दुःख बाब जर असं आमच्या महाराष्ट्रामध्ये. आणि अजूनही माजी सैनिक या देशाचे आणि महाराष्ट्राचे उद्धव साहेब तुमच्याकडनं अपेक्षा करतायत की त्या व्यक्तींना ज्यांनी हल्ला केला त्यांना कडक कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे आणि त्यांना जेलाचे मागे टाकलं पाहिजे. आणि 100% 14 पासनं जे लोकसभा आमचं सुरू होणार आहे त्याच्यामध्ये मी डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंग साहेबांना भेटणार आहे, त्यांना पत्र देणार आहे, त्यांच्यासोबत बोलणार आहे की या लोकांवर, असे लोकांवर ज्यांनी माजी सैनिकावर हल्ला केला, असे लोकांवर कडक से कडक कारवाई हा नियम कायदा बनवला पाहिजे की कोणीही माझे सैनिकवर हल्ला केला नाही पाहिजे. त्याच पद्धतीने आम्ही गृहमंत्री साहेबांना सुद्धा पत्र देणार आहे, PM साहेबांना सुद्धा पत्र देणार, त्यांना भेटणार आहे, पर्सनली त्यांना भेटणार आहे. कारण ज्या पद्धतीने आम्ही माजी सैनिकांना सल्यूट करतो की आमच्या देशाच्या संरक्षणासाठी ते आमच्यासाठी लढत आहे, पण जेव्हा त्यांच्यावर एक ज्येष्ठ झाल्यानंतर, त्यांचे माजी झाल्यानंतर त्यांच्यावर जेव्हा हल्ला करण्यात येते त्याच्यानंतर आम्ही काय सुरक्षित त्यांना करतो ते आमची सुद्धा जबाबदारी. आणि त्या पद्धतीने मी उद्या जाऊन आणि 14 तारखेला जाऊन आम्ही बोलणार आहे आणि सभागृहामध्ये सुद्धा हा विषय मी गाजवणार आहे की माजी सैनिकाला आजी असताना फक्त रिस्पेक्ट नको आहे, त्यांचे माजी झाल्यावर सुद्धा त्यांना रिस्पेक्ट हा देशाने आणि देशाची जनतानी आणि असे गुंडागर्दी करणारे महाराष्ट्रामध्ये त्यांना सबक भेटला पाहिजे. ते सुद्धा आपल्याला या सभागृहामध्ये मी जाऊन त्यांना मागणी करणार आहे, विनंती करणार आहे, रिक्वेस्ट करणार आहे, लढणार आहे माझी सैनिक बद्दल. आणि नक्की उद्धव साहेब तुमच्याकडनं खूप अपेक्षित आहे की बुजुर्ग आणि माजी सैनिक असे लोकांवर हल्ला जर होत असेल तर आमची महाराष्ट्र आम्ही कुठपर्यंत सुरक्षित ठेवलेली आहे त्याच्याबद्दल सगळ्यांचे डोळे तुमच्यावर लागलेले आहेत. राज्यातील मंदिरांमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळू शकते. राज्यातील मंदिरं खुली झाली तर मोठा महसूल राज्य सरकारला मिळेल. सरकारसोबत चर्चा सुरू आहे.
मंदिरं खुली करण्यासाठीची नियमावली आखण्याचं काम सरकार करत आहे. येत्या आठवड्याभरात मंदिरं खुली करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाऊ शकतो, असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. राज्यात कोरोनाच्या स्थितीमुळे राज्याची अर्थव्यवस्था ढासळलेली आहे. राज्याला या संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारनं योग्य त्या उपाययोजना करणं आवश्यक आहे. राज्याचा महसूल वाढावा यासाठी सरकारनं प्रयत्न करणं गरजेचं असून त्यामुळे राज्याची महसूल वाढ आणि सरकार नेमक्या काय उपाययोजना करत आहे हे विचारणं आवश्यक आहे. प्रत्येक मंत्र्याला एक एक जबाबदारी दिली पाहिजे, असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. अंमली पदार्थ सेवन प्रकरणी गेल्या 2 दिवसांपासून काही नावं समोर येत आहेत. यात बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान, सिमोन खंबाटा, रकुल प्रीत सिंग, मुकेश छाबरा यांच्या नावांचा समावेश आहे. अनेक मोठ्या वृत्तवाहिन्यांनी, वेबसाईट्सनी या बातम्या केल्या, पण सरकारी सूत्रांनी मात्र या सगळ्या प्रकरणावरती पडदा टाकणारा दावा केलाय. ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेल्या रिया चक्रवर्तीनं आपल्या जबाबात कोणाचंही नाव घेतलं नसल्याचं ते म्हणतायत. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूच्या तपासात अंमली पदार्थ तस्करी आणि सेवनापर्यंत आलाय. रिया चक्रवर्तीला यासाठी अटकही झाली आहे. तिला अटक झाल्यानंतर तिने दिलेल्या जबाबात काही नावं बाहेर आल्याचं बोललं गेलंय, पण त्याला सरकारी यंत्रणांनी चाप लावलाय. नाव न सांगण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्यानं सांगितलं की NCBनं काहीही माहिती कोणालाही सांगितलेली नाही, ती अत्यंत गोपनीय आहे. रियानं जबाबात सांगितलेली नावं असं म्हणून प्रसिद्धी माध्यमांच्या ज्या बातम्या येत आहेत त्या निखालास चूक आहेत. अशी कोणतीही नावं या यादीत नाहीत. रियानं कोणाचंही नाव आपल्या जबाबात घेतलं नाही. या वक्तव्यानंतर या प्रकरणावरती पडदा पडलाय. एखाद्या नटीच्या वक्तव्यावरती रिॲक्ट व्हावं इतकी मोठी ती व्यक्ती नाही. तिच्यावर रिॲक्ट न झाल्यानं आपल्या जीवनावर काही फरक पडणार आहे का, असा सवाल खासदार अमोल कोल्हे यांनी केला. देशासमोरचे महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे माझ्या आणि आपल्या जनतेच्या जीवनावरती फरक पडणार आहे. कुठल्या तरी नटीच्या ट्विटवरती प्रतिक्रिया दिल्यानं फरक पडणार नाही, असं कोल्हे म्हणाले. सध्या बॉलिवूडमध्ये सुरू असलेल्या घडामोडी आणि कंगना वादावरती प्रश्न विचारला असता अमोल कोल्हे म्हणाले की या विषयावरती चर्चा केली जावी एवढा मोठा विषय नाही. एखाद्या अभिनेत्रीनं एखादी गोष्ट केली तर तिला किती महत्त्व द्यायचं. सध्या कोरोनाची स्थिती बिकट आहे, अर्थव्यवस्था बुडाली आहे, चीनची घुसखोरी करत आहे, बाकीचे पक्ष आहेत. यावरून लक्ष हटवण्यासाठी इतर असे वाद निर्माण केले जात आहेत अशी शंका आल्याशिवाय राहत नाही, असंही खासदार कोल्हे म्हणाले. यावरती रिॲक्ट व्हावं इतकी ती मोठी व्यक्ती नाही. तिच्यावरती रिॲक्ट न झाल्यानं आपल्या जीवनात काही फरक पडणार नाही, आणि पडणार असेल तर तो काय, असा सवालही त्यांनी केला. देशासमोरचे महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे माझ्या आणि आपल्या जनतेच्या जीवनावर फरक पडणार नाही, असं ते म्हणाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेशी संवाद साधला. यावेळी शिवसैनिकांनी नेव्हीच्या निवृत्त अधिकाऱ्याला केलेल्या मारहाणीविषयी त्यांनी बोलणं टाळलं. याचसोबत स्वतःच्या सरकारचं कौतुक करून भाषण संपवलं, असा आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेचा भ्रमनिरास केला, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आज महाराष्ट्रातील जनतेशी जो संवाद साधला तो या कोरोनाच्या संकटमय काळामध्ये राज्यातील जनतेचा भ्रमनिरास करणारा असा हा संवाद आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. कारण आज राज्यामध्ये कोरोना रुग्ण वाढत आहेत, मृत्यू त्या ठिकाणी वाढत असताना, ऑक्सिजनच्या तुटवड्याची मोठ्या प्रमाणावर बोंब होत असताना राज्य सरकार काय उपाययोजना करणार आहे याचा लेखाजोगा आला नाही. त्याचबरोबर निसर्ग वादळावर त्या ठिकाणी वक्तव्य करत असताना कोकणला जाहीर केली मदत, परंतु आजही पडलेल्या घरांना, झाडांना त्या ठिकाणी मदत पोचली नाही. तो आक्रोश कोकणवासियांचा, त्यावर भाष्य नाही. कोल्हापूर, सांगली, सातारा महापूर आला, त्यानंतर चंद्रपूर विदर्भामध्ये आला, त्यावर तातडीची उपाययोजना काय केली, काय करणार आहोत याच्यावर या ठिकाणी भाष्य नाही. महाराष्ट्राच्या बदनामीविषयी बोलत असताना निवृत्त नौदल अधिकारी याला शिवसैनिकांनी मारहाण केल्यानंतर देशभर महाराष्ट्राची बदनामी झाली, त्यावर दिलगिरी व्यक्त करायची सोडून साधं भाष्यही त्यावर या ठिकाणी होऊ शकलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, आज त्या ठिकाणी उद्योगधंदे बंद आहेत. आज छोटे बारा बरुतेदार त्या ठिकाणी कशा प्रकारे पोटाची खळगी भरायची या विवंचनेत आहेत. अभिनेत्री कंगना राणावत हिमाचलला परतली हे ऐकून आश्चर्य वाटलं.
ड्रग माफिया आणि बॉलिवूडशी असलेल्या ड्रग संबंधांबाबत तिला असलेली माहिती होती, त्याचं काय झालं? नॉर्कोटिक्स विभागाला या साऱ्याची माहिती देणं हे तिचं कर्तव्य नाही का? एखाद्या गुन्ह्याविषयीची माहिती स्वतःकडे ठेवणं, ती पोलिसांना न देणं हा कायद्याअंतर्गत गुन्हा नाही का? असे अनेक प्रश्न प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलेत. कंगना राणावत हिमाचलला परतली, अत्यंत आश्चर्य वाटलं. याचं कारण असं की ज्या विषयावरती ही चर्चा सुरू झाली होती ती अशी होती की कंगना राणावतकडे बॉलिवूड आणि ड्रग माफिया कनेक्शनबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. तिथे जे घडलेले गुन्हे आहेत त्याच्याबद्दल तिची माहिती तिला द्यायची आहे. असं असताना इतके दिवस ती मुंबईमध्ये आली. आम्ही सातत्यानं पहिल्यापासूनच सांगत होतो की मुंबई पोलीस यावरती चौकशी करत नाही. मुंबई पोलिसांची यथेच्छ बदनामी कंगना राणावतने केली, परंतु मुंबई पोलीस त्यामध्ये त्या ठिकाणी चौकशी न करत असल्यानं ती अप्रस्तुत होती. आम्ही ही मागणी केली होती तिच्याकडे की निश्चितपणे जर तुमच्याकडे काही इन्फॉर्मेशन असेल, माहिती असेल तर ती त्यांनी जी चौकशी करतायत त्या यंत्रणेकडे द्यावी. एनसीबी इथं चौकशी करते, परंतु गेले अनेक दिवस मुंबईत राहून देखील एनसीबीकडे जाऊन त्यांच्याकडे जी ही ड्रग माफियाच्या कनेक्शनची माहिती आहे ती त्यांनी दिलेली नाही आहे. हे अत्यंत आश्चर्यकारक तर आहेच, परंतु खऱ्या अर्थानं एखाद्या गुन्ह्याची माहिती आपल्याकडे असेल आणि ती माहिती दडवली किंवा त्या ठिकाणी आपल्याचकडे ठेवली, हा IPC म्हणजे भारतीय दंड संहितेच्या 176 तसेच 202 कलमान्वये गुन्हा ठरतो आणि त्याचबरोबर ते नागरिकत्वाच्या कर्तव्याचं हनन देखील आहे. आणि म्हणूनच याची माहिती त्यांना असण्याची आवश्यकता आहे. कदाचित ती माहिती असेलच त्यांना, आणि असून जर केलं नसेल तर निश्चितपणे ही जे काही एवढे दिवस चाललं होतं ती नौटंकी होती असं म्हणण्याला वाव. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी मराठा समाज आक्रमक होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कोल्हापूरमध्ये येत्या 23 सप्टेंबर रोजी मराठा समाजाच्या वतीनं गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. मराठा समाजातील नेते सुरेशदादा पाटील यांनी माहिती दिली. याचसोबत मराठा समन्वय समितीच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यात 48 खासदार आणि मराठा समाजातील 181 आमदारांचे पुतळे जाळण्याचा इशाराही देण्यात आलाय. संसदेत सध्या अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात महाराष्ट्रातील 48 खासदारांनी मराठा आरक्षणाबाबत ठराव करावा अशी मागणी मराठा समन्वय समितीच्या वतीनं करण्यात आली आहे. तर कोल्हापूरमध्ये होणाऱ्या गोलमेज परिषदेमध्ये राज्यभरातील मराठा संघटनांचे नेते आणि पदाधिकारी या गोलमेज परिषदेत सहभागी होणार असून याच परिषदेमधून पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. त्यामुळं या गोलमेज परिषदेमध्ये नेमका काय निर्णय होतो याकडे आता दक्षिण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे. त्याच्यामध्ये जवळपास राज्यातल्या 50 संघटना येणार आहेत आणि गेल्या 25 वर्षापासून ज्या ज्या संघटना या मराठा आरक्षणासाठी काम केल्या त्या सगळ्या संघटना एकत्र करून त्यामध्ये पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत. दुसरी गोष्ट, आज आम्ही केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा या ठिकाणी निषेध करतो, कारण मराठा समाजाला आरक्षण निवडणुकीच्या तोंडावर देऊन आज मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवायचं काम या सगळ्याच दोन्ही सरकारने केलेलं आहे. आणि आत्ताचे जे महाविकास आघाडी आहे यांनी जर आम्हाला काही आमच्या वेळेत जर आरक्षण दिलं नाही मग ते अध्यादेश काढून द्या, अन्यथा कुठल्याही मार्गाने द्या, अन्यथा आम्ही 23 तारखेच्या गोलमेज परिषदेमध्ये राज्यव्यापी परिषदेमध्ये एक मोठं आंदोलनाची दिशा ठरवून तुम्हाला अल्टिमेट देऊन त्यानंतर राज्यात अतिशय प्रक्षोभक असं आंदोलन करायची भूमिका आम्ही 23 तारखेच्या गोलमेज परिषदेमध्ये घेणार आहोत. परिषदेमध्ये जवळपास 12 मागण्या आम्ही मराठा समाजाच्या केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मराठा समाजाच्या अनेक प्रलंबित मागण्या आहेत त्या आहेत. त्याचबरोबर मराठा आरक्षणाचा आत्ता स्थगितीचा विषय आहे, तो सुप्रीम कोर्टापासून आत्ता जी सध्या स्थगिती दिलेली आहे ती कशी उठवणार आहात, त्याच्या जोपर्यंत स्थगिती उठत नाही तोपर्यंत मराठा समाजाला कुठल्या पद्धतीने तुम्ही सवलती देणार आहात, हे सगळे विषय त्या ठिकाणी उहापोह होणार आहेत. त्या ठिकाणी इतिहास तज्ज्ञ येणार आहेत, त्याचबरोबर याचिकाकर्ते येणार आहेत, त्याचबरोबर इथल्या स्थानिक सगळ्या पत्रकाराचे दैनिकाचे सगळे संपादकसुद्धा त्या ठिकाणी निमंत्रित करणार आहोत आणि एक व्यापक गोलमेज परिषद घेऊन त्याचं कॅल्क्युलेशन करून बरोबर त्याचा आराखडा तयार करून ज्या मराठा समाजाच्या मागण्या प्रलंबित आहेत त्या सगळ्या मागण्या घेऊन एकदा सरकारला आम्ही शेवटचा अल्टिमेट देणार आहोत आणि मग त्या ठिकाणी आंदोलनाची खरी दिशा 23 तारखेला कोल्हापुरातनं ठरवण्यात येणार आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस भवनमध्ये जनता दरबार घेऊन पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कंगनाच्या प्रक्षोभक वक्तव्यांवरती भाष्य केलं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कोणी काही बोलणं म्हणजे महाराष्ट्राच्या मातीचा अपमान आहे अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. असं आहे की मी पहिल्या दिवसापासून एका गोष्टीवर ठाम आहे, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, राष्ट्रपती कोणीही असो, कुठल्याही पक्षाचे असो,
पण त्यांचा एकेरी नावाने उल्लेख करणं हे चुकीचं आहे. मराठीमध्ये आपण म्हणजे खूप ठिकाणी बापाला ए बाप म्हणतात किंवा आपण अजूनही ए आई म्हणतो, पण वडीलधाऱ्यांना आपण नेहमी त्यांचा मान सन्मान ठेवून शब्दरचना करतो. असं आपले संस्कार आणि संस्कृती शिकवते की महाराष्ट्राची संस्कृती. किंबहुना उत्तर प्रदेशमध्ये तर आपशिवाय बोलतच नाही. आप क्या खाएंगे, आप क्या खाया, म्हणजे जे काय ते आप. वडीलधाऱ्यांचा सन्मान ठेवणं ही भारतीय संस्कृती. आणि त्याच्यात मुख्यमंत्र्यांना, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 12 करोड जनतेचे प्रतिनिधी, 12 करोड जनतेचे मुख्यमंत्री यांच्यावरती आरेतुरेने बोलणं, अतिशय अक्षम्य असं टीका टिप्पणी करणं हे माझ्यासारख्या मराठी मातीवरती निस्सीम प्रेम करणाऱ्या माणसाला आवडणार नाही. तुमचे माझे मतभेद असू शकतील, टोकाचे मतभेद असू शकतील, त्याच्यासाठी जे काय बोलायचं ते बोला, पण हे उद्धव ठाकरे हे काय, ह्याच्याने उद्धव ठाकरेंचा सन्मान झाला, अपमान झाला, हे झालं ते झालं नाही. अपमान झालाच असेल तो या मराठी मातीचा. सोलापूर महानगरपालिकेतील सर्वसाधारण सभेमध्ये मनपा आयुक्त पी शिवशंकर हे वेळेवर हजर झाले नाहीत. त्यामुळे सर्वसाधारण सभा होऊ शकली नाही. त्यांच्या निषेधार्थ सोलापूर महानगरपालिकेतील काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित, शिवसेना, MIM, कम्युनिस्ट अशा सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी आयुक्तांची खुर्ची उचलून थेट महापौरांच्या केबिनमध्ये नेऊन ठेवली. यावेळी अकार्यक्षम आयुक्तांच्या विरुद्ध नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी केली. सोलापूरला विकासापासून वंचित ठेवणाऱ्या प्रशासनाचा, सोलापूरला विकासापासून वंचित ठेवणाऱ्या प्रशासनाचा अधिकार असो, अधिकार असो, अधिकार असो. सोलापूरला चला काही 12 वर्षात आले अधिकारी सभा करत नाही. काही मला काय म्हणायचं, तुम्ही पाहिजे आता आपण बोर्ड चर्चा होत नाही. किती 4-5 महिने तुम्ही काढलाय, पुन्हा आणखी काही बोलायला संधी मिळत नाही. कुठेही प्रशासनाचा असं चाललेलं आहे, कारभार चाललेला आहे. आपण कशाला वाचवायचं प्रशासनाला? आपण हे केलं पाहिजे की आपण बोर्ड घेतलं पाहिजे, नगरसेवकांना आपण बोलायला दिलं पाहिजे, सगळे प्रश्नावर आपण सगळे चर्चा घडवून आणायला पाहिजे. तुम्ही चर्चाच करत नाही आणि मग अशा पद्धतीने आमचे जे काही प्रश्न असतील, यांचे उपमहापौरांचे असतील, तुमचे असतील, कोण मांडणार सभागृहामध्ये? जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे का नाही? अनेक अडचणी आहेत. कोरोनावर आजपर्यंत एक शब्दही कुठेही चर्चा झाली नाही तुमच्या कॅबिन मध्ये झालेल्या मीटिंग शिवाय. आयुक्तांना बोलवा ना, आता सभा 8:30 वाजता समजायचं का आम्ही? अनलॉक अंतर्गत राज्यातील मंदिरं लवकरात लवकर भाविकांसाठी खुली होण्याचे संकेत दिसू लागलेत. याच पार्श्वभूमीवर 3.5 शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिरात देवीच्या दर्शनासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. या नियमावलीत राहूनच भक्तांना देवीचं दर्शन मिळणार आहे. मंदिर खुलं झालं तरी मंदिराच्या 4ही दरवाजातून ये-जा करता येणार नाही. भक्तांसाठी केवळ एकच दरवाजा खुला ठेवला जाईल. भक्तांच्या संख्येवरतीही मर्यादा असेल. त्यासाठी शासनानं घेतलेल्या सर्व अटी नियमांचं पालन इथे केलं जाईल. मात्र राज्य शासनानं परवानगी दिल्यानंतर मंदिर सुरू करण्यात येईल असं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितलं. दरम्यान दर्शनासाठी मंदिरात येणाऱ्या भक्तांना मास्कची सक्ती असेल. आत प्रवेश करणाऱ्या सर्वांचं थर्मल टेस्टिंग होईल. सॅनिटायझरचा वापर केला जाईल. मंदिरात पूजेसाठी घेऊन येणाऱ्या खण, ओटी साहित्यावरती निर्बंध असेल. कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सुरुवातीचे काही दिवस भक्तांना थेट गाभाऱ्यात प्रवेश न देता पितळी उंबऱ्यापासून दर्शन देण्याचाही देवस्थान समितीचा विचार सुरू आहे.
महाराष्ट्र शासन या ठिकाणी आम्हाला निर्देश आणि आदेश देत नाही तोपर्यंत आम्ही ही मंदिराची दारे उघडू शकत नाही. पण आमची जी समितीची बैठक झाली त्या बैठकीमध्ये आम्ही असं म्हटलं की जर शासनानं आदेश दिला तर येणाऱ्या भक्तांसाठी काय काय नियोजन करावं लागतं याची एक पूर्वतयारी म्हणून आम्ही चर्चा केली. यामध्ये काही वेळासाठी मंदिर पहिल्यांदा उघडवता येईल आणि पितळी उंबरा आहे त्या पितळी उंबऱ्यापासून लांबून दर्शन भक्तांना देता येईल आणि येणाऱ्या भक्तांची सगळी टेस्ट केली जाईल. मग ते मास्क असेल, सॅनिटायझर असेल, टेम्परेचर असेल, ऑक्सिमीटर असेल, अशा सर्व गोष्टींची दक्षता घेऊन मंदिर 1-2 दिवसातून पूर्ण मंदिर सॅनिटायझर करून अशा पद्धतीनं काळजी भक्तांची या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती घेणार आहे. पण जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत आपल्याला ही मंदिराची दारे खुली करता येणार नाहीत. भक्त आतापर्यंत 6 महिने त्यांनी या ठिकाणी संयम पाळलेला आहे. आणखी काही दिवस त्यांनी संयम पाळावा आणि लवकरात लवकर मुख्यमंत्री यावरती विचार करतील आणि योग्य तो निर्णय घेतील अशी आपण सर्वांनी अपेक्षा ठेवूया. धन्यवाद. बॉलिवूडशी नातं सांगणारे वांद्रे पूर्वला राहतात अशा शब्दात भाजप आमदार आशिष शेलार यांनी नाव न घेता राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरती निशाणा साधलाय. तसंच गुंड प्रवृत्तीचे लोक सत्तेत असल्याचा घणाघातही त्यांनी केला. अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणात विरोधकांकडून आदित्य ठाकरे यांच्याकडे वारंवार अंगुली निर्देश केले जात आहेत. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी पत्रक जारी करून आपला या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यातच आता बॉलिवूड आणि ड्रग्ज कनेक्शन पुन्हा एकदा समोर आलंय. याशिवाय बहुतांश सेलिब्रिटी वांद्रे भागात राहतात. या अनुषंगानं प्रश्न विचारला असता आशिष शेलार म्हणाले की वांद्रे पश्चिम हा बदनाम मतदारसंघ नसून अनेक प्रामाणिक मतदारही तिथे राहतात. बॉलिवूडची लोकं तिथे राहतात. मी बॉलिवूडच्या स्वतः पार्ट्यांना जातो असं परिपत्रक हे लोक काढत नाहीत. बॉलिवूडशी संबंध आहेत असं पत्रक काढणारे लोक वांद्रे पूर्वला राहतात.